रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज बेळगाव शहरामध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये, परिसरामध्ये आजपासून पारायण सोहळ्याला सुरुवात होती आहे। पारायण सोहळ्याचं कारण एकच असेल की तुकाराम महाराज हे वैकुंठ गमन होऊन यावर्षी 375 वर्ष पूर्ण होतात आणि त्याचा औचित्य साधून साक्षात तुकाराम महाराजांच्या पादुका आज बेळगाव नगरीमध्ये आज दाखल झालेल्या आहेत आणि ह्या पादुका अनगोल येथील JSS कॉलेजच्या मैदानावरती त्या ठिकाणी ठेवल्या जातील आणि त्या ठिकाणी उद्यापासून रोज पारायणाची सुरुवात होणार आहे। कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे। सकाळी भगवद्गीता वाचन, हरिपाठ, त्याच्यानंतर दुपारी भजन, संध्याकाळी 6 वाजता प्रवचन आणि रात्री त्या ठिकाणी थोर मान्यवर व्यक्तींचे विचार कीर्तनाच्या स्वरूपातून विचार त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळणार आहेत। तर समस्त तुमच्या माध्यमातून समस्त जनतेला मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्या मुलासकट मुलींसकट त्या ठिकाणी लाभ घ्यावा। याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की समाज हा सुसंस्कृत बनावा, समाजातील मुलंही निर्व्यसनी बनावीत आणि ज्या आत्महत्या चालू आहेत त्या आत्महत्या बंद झाल्या पाहिजेत। कारण आज पाहतोय आम्ही की मुलं मुली लहान लहान वयामध्ये आत्महत्या करतायत। तर त्याला कुठेतरी बंदी आणण्यासाठी त्याला कुठेतरी त्यांना चांगले विचार देण्यासाठी आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज पारायणाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि समस्त भक्तगणांना मी सांगू इच्छितो की सर्व आया बहिणी असतील किंवा मायबाप असतील या सर्वांनी आपल्या मुलांना आणि मुलींना त्या ठिकाणी आवर्जून घेऊन यावं ही विनंती तुमच्या माध्यमातून करू इच्छितो। रामकृष्ण हरी। कुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त गेली वर्षभर महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन झालं आणि कालच्या फाल्गुन वद्य द्वितीयेला अर्थात संत तुकाराम महाराजांच्या विजेच्या दिवशी त्याची तेवढ्याच भव्य दिव्यतेमध्ये सांगता झाली। परंतु महाराष्ट्रभर सोहळे संपन्न झाले, परंतु वारकरी संप्रदायाची एक उज्ज्वल अशी वैभवशाली परंपरा वारसा असणारं हे कर्नाटक राज्य याही भागामध्ये तेवढ्याच ऐश्वर्याने वैभवाने जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा संपन्न व्हावा ही संकल्पना तीर्थक्षेत्र देहूमध्येच त्या ठिकाणी घेण्यात आली। मग त्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा भजन पारायण सोहळा समिती ही स्थापन करण्यात आली। त्यानंतर हरिओम सत्संग मंडळांचे आमचे जे कार्यकर्ते त्यांनाही एकत्रित करण्यात आलं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी ती संकल्पना घेऊन त्यांचाच आशीर्वाद घेऊन कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव शहरामध्ये जवळजवळ 3 ते 4 तालुके मिळून हा भव्य दिव्य जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा, कीर्तन महोत्सव आदी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। आज त्याचा प्रारंभ आहे। तीर्थक्षेत्र देहूवरून जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पादुकांचं आगमन झालेलं आहे आणि श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याही सहकार्याने हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या नानाविध संघटना या ठिकाणी सेवा देत आहेत, सहकार्य करीत आहेत। कर्नाटक राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात बेळगाव शहरामध्ये हा एक ऐतिहासिक सोहळा आहे। यापूर्वी अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा कोणताही भव्य दिव्य सोहळा पार पडला नाही। प्रथमच हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गाथा पारायण सोहळा पार पडत आहे। त्यामध्ये संत परंपरेतील काही आदरणीय महाराज मंडळींची या ठिकाणी सेवा होणार आहे।
अर्थात संत एकनाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी येऊन सेवा देणार आहेत. संत नामदेव महाराजांचे वंशज येणार आहेत. जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज म्हणून आम्ही स्वतः इथं 8 दिवस त्या ठिकाणी तेवढ्याच आनंदाने सहभागी आहोत या उत्सवामध्ये, या सोहळ्यामध्ये. त्यानंतर संत मानकोजी महाराजांचे वंशज बोधले महाराज या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर देगलूरकर संस्थानचे अधिकारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर येणार आहेत. या सोहळ्याकरिता 2 महामंडलेश्वर जगद्गुरू द्वाराचार्य प्राप्त झालेले आहेत. एक महामंडलेश्वर अमृत बाबा जोशी याही ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांच्याच परंपरेचा वारसा चालवणारे जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदास लवितकर महाराज तेही या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर प्रवचन आदी सेवा या ठिकाणी देण्याकरिता जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यातील जे मानाचे मानकरी आहेत तेही या ठिकाणी येऊन सेवा देणार आहेत. अर्थात आमचे वास्कर महाराज आहेत, त्यानंतर देशमुख महाराज आहेत, आदी त्या ठिकाणी परंपरेची अधिकारी मंडळींची या ठिकाणी सेवा संपन्न होणार आहे. असा सोहळा यापूर्वी कधीही कर्नाटक राज्यामध्ये तेवढ्या वैभवामध्ये संपन्न झाला नाही. अर्थात या 4ही तालुक्यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे. प्रत्येकाने या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सोहळ्याची शोभा त्या ठिकाणी वाढवावी आणि त्या ठिकाणी सेवेचा आनंद प्रत्येकाने घ्यावा. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जबाबदारी आणखीन वाढली आल्यापर्यंत संपूर्ण सोहळा व्यवस्थित पार पाडून घ्यायची जबाबदारी 100% जातीन हजर होतात ते, त्याच्यावर काय शंका नाही. काय दादा बघा ना